धुळे तालुक्यातील पुरमेपाडा धरणग्रस्तांच्या न्याय हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। गेल्या 6 दशकांपासून मोबदला, पुनर्वसन, जमीन हक्क आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या धरणग्रस्तांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे। भाजप धुळे ग्रामीणचे उपजिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरमेपाडा, बेंद्रेपाडा आणि सोनेवाडी येथील धरणग्रस्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत उपजिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे यांची भेट घेतली। यावेळी अनेक धरणग्रस्तांना आजही संपादित जमिनींचा पूर्ण मोबदला मिळालेला नसल्याची बाब समोर आली। पुनर्वसित लाभार्थ्यांच्या नावावर 7/12 उतारे नसणे, पुनर्वसन स्थळी मूलभूत सुविधांचा अभाव, शासकीय योजनांचा लाभ न मिळणे आणि धरणग्रस्तांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीस शासकीय नोकरी न मिळाल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली। धरणग्रस्तांच्या या न्याय्य मागण्यांचा ठामपणे पाठपुरावा करत देवेंद्र पाटील यांनी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली। यावर सकारात्मक प्रतिसाद देत पुनर्वसन अधिकारी संजय बागडे यांनी लवकरच प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले। या बैठकीत धरणग्रस्त प्रतिनिधींनाही सहभागी करून सर्व प्रश्नांचा सखोल आढावा घेत पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे धरणग्रस्तांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। शेतकऱ्यांना फक्त पहिला हप्ता जो होता पेमेंटचा तो मिळाला। शेतकरी त्या ठिकाणून निर्वासित झाले। नंतरच्या काळामध्ये धरणाचा जे काम होतं ते अपूर्ण होतं। ते 2010 पर्यंत त्याचं काम सुरू होतं, परंतु गेल्या या 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काम अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आपल्या पेमेंटसाठी काही प्रयत्न केले नाहीत। परंतु आता ज्या वेळेला शेतकऱ्यांना जाणीव झाली की प्रकल्प पूर्ण होऊन देखील आम्हाला पुढचं पेमेंट मिळत नसल्यामुळे आज सर्व शेतकरी हे गेल्या 2-3 महिन्यापासून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटले। त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांना भेटून त्यांनी आपली कैफियत मांडली। बावनकुळे साहेबांनी कमिशनर साहेबांना फोनवर त्या संदर्भात सांगितलं की या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून, आणि कमिशनर साहेबांनी सांगितल्यानंतर तिकडून आम्ही या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून माननीय पुनर्वसन अधिकारी बागड साहेब यांची या ठिकाणी आज आम्ही भेट घेतली।